आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्ह्यातील वशी तालुका वाळवा येथे गुरुवारी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन ग्रामीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात पार पडलाय. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या हस्ते प्रचार व जनजागृतीसाठी सज्ज करण्यात आलेल्या डिजिटल रथाला हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रोहयो विजया यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, सदस्य प्रदीप कांबळे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर, गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाने करण्यात आले. त्यानंतर मातोश्री पाणंद रस्ता अंतर्गत उगले पाणंद रस्त्याचे उद्घाटन तसेच वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहीर व जलतारा कामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांनी योजनेची उद्दिष्टे व स्वरूप स्पष्ट केले. उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, सभापती उदयसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि तहसीलदार सारिका रासकर यांनी ही योजनेबाबत मार्गदर्शन करून ग्रामीण विकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका निर्मिती आणि हवामान बदलांशी संबंधित कामे या 4 प्रमुख क्षेत्रांवर आधारित योजनेची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावाच्या गरजेनुसार सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करून लोकसहभागातून दर्जेदार, शाश्वत आणि कायमस्वरूपी सार्वजनिक मालमत्ता निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करावे असं त्यांनी सांगितलंय. तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. उपजिल्हाधिकारी विजय यादव म्हणाले, विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे होय. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयात महिलांचा सहभाग आणि उद्योजकता अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक सहदेव वाघमोडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार, तांत्रिक अधिकारी विकास शिंगटे, असीम तांबोळी, मच्छिंद्र पाटील, प्रवीण शिंदे, जनार्दन गायकवाड, रोजगार सहाय्यक किरण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद जाधव, सरपंच अमोल कुंभार, उपसरपंच सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तालुका रोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष सुनील गावडे, सर्व रोजगार सहाय्यक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.